नेता, आपकी मंत्री, आपकी अपनी, आपके दिलों की में राज करने वाली आदरणीय श्रीमती पंकजा मुंडे जी, यहाँ की आमदार संगीता जी, जय दत्ता साहब, रमेश जी, यहाँ पर मौजूद भारतीय जनता पार्टी शिवसेना के सारे पदाधिकारीगण, भाइयों और बहनों, मैं बीड के इलाके में और परली के इलाके में पहली बार नहीं आया हूं। कीच के इलाके में पहली बार नहीं आया, बल्कि मैं बराबर आता रहा हूं। लेकिन आज मुझे कुछ कमी खल रही है, क्योंकि मेरे मित्र, मेरे बड़े भाई और दिल्ली में जिनके 2-3 दोस्त में से मैं भी गिना जाता था, ऐसे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी आज हमारे बीच में नहीं। हमें इतना दुख है। मैंने तय किया था कि मैं कहीं जाऊं या न जाऊं। जब मुंडे जी विधानसभा का भी चुनाव लड़ते थे तो बहुत से लोग इस बात के गवाह हैं कि मैं उनके चुनाव में जरूर आता था। इसलिए नहीं आता था कि मुंडे जी को मेरी जरूरत थी, मैं इसलिए आता था कि मैं देखता था कि गोपीनाथ मुंडे एक जात, एक समाज के नेता नहीं, बल्कि सब समाज के नेता थे। सब लोग उनसे प्यार करते। गोपीनाथ मुंडे जी को जात, जिला, राज्य, धर्म में बांटा नहीं जा सकता। वो समाज के हर व्यक्ति को जो उनके दरवाजे पे आ जाए, उससे न वो उसकी पार्टी पूछते थे, न उसकी वो जाति पूछते थे। गोपीनाथ मुंडे जी हमारे बीच में नहीं रहे, और वो लोकसभा का चुनाव जो आम चुनाव है, ये पहला आम चुनाव है जब गोपीनाथ मुंडे जी हमारे बीच में नहीं है। ऐसे तो उपचुनाव में आपने यहां से उनकी सपुत्री डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे जी को अपार बहुमत से जिताया था। लेकिन मैं मानता हूं कि गोपीनाथ जी के बाद ये पहला लोकसभा का आम चुनाव है। और मैं जब यहां उतरा, मैं पंकजा जी का बहुत आभारी हूं कि मैंने उनको खुद फोन किया। कैसे तो मेरा महाराष्ट्र का दौरा कई दिनों से चल रहा, लेकिन मैंने कहा कि मैं सबसे पहले गोपीनाथ जी के समाधि पर जाना चाहता हूं। मेरे लिए आज का दिन भावुक दिन, मेरे लिए आज का पल बहुत कुछ याद दिलाने का दिन है। और आपको इसलिए मैंने पंकजा जी से कहा कि मैं पहले उनके आपके बीच में आपको संबोधित करूंगा, क्योंकि आपने अपना नेता, अपना बेटा खोया है, लेकिन शाहनवाज हुसैन ने भी अपना एक बड़ा भाई, अपना दोस्त खोया है। और आज मैं आपको एहसास दिलाने आया कि देश के अंदर हर जगह आज एक बात की चर्चा है कि पिछली बार आपने यहां से डॉक्टर प्रीतम मुंडे जी को भारी वोटों से, अपार वोटों से जिताया था। लेकिन ये आम चुनाव है। इस चुनाव में भी आप लोगों को गोपीनाथ जी को सच्ची श्रद्धांजलि होगी कि महाराष्ट्र में नंबर 1 लीड आपके यहां से होनी चाहिए। भाइयों और बहनों, मैं आपसे गुजारिश करने आया, पूरे देश के अंदर आज माहौल बना है। नरेंद्र मोदी को फिर से प्रधानमंत्री बनाने के लिए देश की जनता इकट्ठी है, एकजुट है। मैं देश के कई राज्यों का दौरा करके आज आपके बीच में आया हूं। आज चुनाव प्रचार अभियान बंद हो जाएगा, लेकिन मैं आपको सलाम करना चाहता, आपको सैल्यूट करना चाहता। जब मैं गोपीनाथ जी के समाधि पर, उस स्थल पर, गोपीनाथ मुंडे धाम पर उतरा, तो मैंने देखा कि मैंने तो बहाई मंदिर दिल्ली के अंदर एक लोटस टेम्पल, जिसको बहाई मंदिर कहते हैं, वो दिल्ली की पहचान है। लेकिन जब मैं यहां उतरा, मैं पहले भी कई बार हेलीकॉप्टर से उतरा हूं, ऐसे आया हूं। पिछली बार जब विधानसभा का चुनाव था तो बारिश में हेलीकॉप्टर यहां उतरा था। लेकिन आज जब मैं उतरा तो लग रहा था कि जैसे गोपीनाथ जी खड़े हैं, कमल का फूल सामने है, उनकी प्रतिमा। तो ये देखकर मेरा मन भावुक हुआ। और वहां पर इसका क्रेडिट पंकजा जी को नहीं है,
इसका क्रेडिट गन्ना के किसानों को है, जो आपने 1-1 रुपये लगाकर उन्होंने बेटी का दायित्व निभाया, आपने उनके भाई और आपने पिता का दायित्व निभाने का काम आपने किया। इसलिए मैं आपसे कहना चाहता हूं, लोग राजनीति में रहते हैं, लोग उनको भूल जाते हैं, लेकिन गोपीनाथ मुंडे ने लोगों के दिल में जो जगह बनाई है, ये कांग्रेस हो एनसीपी हो, कितना आकर भाषण कर ले, कितना ड्रामा कर ले, लेकिन गोपीनाथ जी से जो मोहब्बत आपके दिल में है, दुनिया की कोई ताकत उसको मिटा नहीं सकती। ये मैं यहाँ पर कह रहा है। भाई और बहनों, मैं आपको गुजारिश कर रहा हूं, इस बार पढ़ लीजिए, संदेश दीजिए इस बीट से, इस इलाके से संदेश दीजिए कि गोपीनाथ जी हमारे बीच में आज नहीं है, लेकिन अपने दिल से दुनिया की कोई ताकत उनको मिटा नहीं सकती। भाई और बहनों, लोग नेता बनाते हैं, आपने तो उनको अपना बेटा बनाया था। नेता और बेटा बनने में फर्क होता है, इसलिए मैं आज आपके बीच में आया। आज हमारी सरकार ने अच्छा काम किया, नरेंद्र मोदी के नेतृत्व में ये देश आगे बढ़ रहा है, ये देश तरक्की कर रहा है। पहले से ज्यादा ताकत से नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनकर फिर से आएंगे, लेकिन जब से आप यहां से जिताकर भेजेंगे तब नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे। इसलिए मैं आपसे गुजारिश कर रहा हूं, आज माहौल क्या, पूरे देश के लोग इकट्ठे एकजुट हैं, लेकिन कांग्रेस के लोग, एनसीपी के लोग जो भ्रष्टाचार में अखंड डूबे रहे हैं, वो आज नरेंद्र मोदी को चोर कह रहे हैं। चौकीदार चोर नहीं है, बल्कि चौकीदार चौकन्ना है, जागने वाला। और जितने चोर हैं वो इकट्ठे हैं, उन्हें मालूम है कि अभी तो कांग्रेस के नेता बेल पे हैं, और जिन्होंने भ्रष्टाचार किया है उनके मन में अभी से डर है, अगर ये मोदी आएगा तो छोड़ेगा नहीं, ये जेल भेज कर छोड़ेगा। इस तरह का डर पैदा हुआ है, और ऐसे लोगों के लिए आज आपके मन में भी ये प्रण होना चाहिए कि इस चुनाव के अंदर नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाना। केंद्र में भी सरकार है, राज्य में भी सरकार है, और ऐसे तो मुंडे जी आपका ध्यान रखने के लिए एमपी साहिबा, डॉक्टर साहिबा तो हैं आपके बीच में, लेकिन पंकजा दाई भी आपके बीच में है, जिनको आप उतना ही प्यार करते हैं जितना मुंडे जी से प्यार करते हैं। वो आपकी रखवाली मुंबई में करती, डॉक्टर साहिबा आपकी रखवाली दिल्ली में करती, और यहाँ की एमएलए साहिबा आपके दिन रात, संगीता जी आपकी सेवा में लगी रहती। यहाँ पर हमारा ये मंच देख लें, इकट्ठी एकजुट भारतीय जनता पार्टी और शिवसेना के नेता खड़े हैं। अगर किसी को भ्रम होता हो, यहाँ पर इतनी बड़ी तादाद में जहाँ देखें वहीं पर आप खड़े हैं, क्या सुंदर दृश्य है। मैंने पंकजा जी इतना सुंदर दृश्य मैं महाराष्ट्र में कैंपेन कर रहा हूं, लेकिन यहाँ पर जो लोग बैठे ऐसा दृश्य मैंने देखा नहीं। आपकी चिंता है, मैं जानता हूं कि इस वक्त सुखाड़ का मौसम, ड्रॉट है, लेकिन आप मुश्किल दौर से गुजर रहे हैं, लेकिन मुश्किल भी वही आसान करेगा जिसने पहले आसान किया। आपके इस दुख दर्द को वही दूर करेगा जिसने पहले दूर किया है। आप विश्वास कीजिए, भारतीय जनता पार्टी और शिवसेना की ये सरकार आपकी चिंता करेगी। और मैं बता देना चाहता हूं, ये चुनाव देश का चुनाव है। इस चुनाव में अगर नरेंद्र मोदी जीतेंगे तो ये देश आगे बढ़ेगा। देश के लोग जानते हैं कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज हमने चिंता की है गरीबों की। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज गरीब व्यक्ति को अगर वो बीमार हो जाए तो 5 लाख तक के इलाज की गारंटी नरेंद्र मोदी जी ने दी। आज लोगों के घर में सिलेंडर पहुंचाने का काम उन्होंने किया है। आज देश के 16 करोड़ से ज्यादा लोगों को मुद्रा लोन देने का काम उन्होंने किया है। और मैं तो देखता हूं कि आज सबका साथ, सबके विकास के रास्ते पर अगर कोई सरकार चली है तो हमारी नरेंद्र मोदी जी की सरकार चली। लेकिन भाइयों और बहनों, इस बीड इलाके में, इस आपके इलाके में तो गोपीनाथ मुंडे जी ने इस फॉर्मूले को 20 साल पहले लागू कर दिया। सबका साथ, सबका विकास। गोपीनाथ जी के नजर में मैं तो देखता था जितने वोट अल्पसंख्यक समाज के हमें नहीं मिलते थे, गोपीनाथ मुंडे जी एक गरीब परिवार में पैदा हुए, लेकिन गोपीनाथ मुंडे जी को सब लोग प्रेम करते थे। अल्पसंख्यक समाज के लोग भी जब बड़ी तादाद में आते थे तो उनके मन में ये भाव रहता था
कि गोपीनाथ जी सबके हैं, और मैंने तो परली में देखा था कि उनके चुनाव में 80 से 90% अल्पसंख्यक समाज के लोग भी गोपीनाथ जी के साथ चलते थे, क्योंकि उन्हें कांग्रेस और एनसीपी पर भरोसा नहीं था। ये कांग्रेस एनसीपी के लोग खुदा से डरने वाले को बीजेपी से डराने का काम करते हैं। इनको किसी से डरना है तो ऊपर वाले से डरिए, लेकिन बीजेपी से डरा डरा कर ये वोट लेने वाले को संदेश देने का वक्त है। इनको इस बात का आभास कराने का वक्त है कि ये इलाका गोपीनाथ मुंडे का सींचा हुआ इलाका है, यहाँ किसी की भी दाल गलने वाली नहीं है। तो मेरी तो आज हाजिरी है। जिस दिन गोपीनाथ जी का यहाँ संस्कार हो रहा था, पूरे देश ने देखा, पूरे दुनिया ने देखा कि कितनी बड़ी तादाद में लोग उस स्थल पर थे। मैं इतने मजबूत छाती का व्यक्ति नहीं। मैंने जब गोपीनाथ जी का देहांत हुआ तो मैं कई दिनों तक मैं परेशान रहा, लेकिन मैंने तय किया था कि मैं बाद में यहाँ पर आकर हाजिरी दूंगा। ये इलेक्शन का भी बहाना मिला और उस स्थल पर आने का भी मौका मिला, और आपको भी सैल्यूट और सलाम करने का मौका मिला कि आपने अपने हाथों से उनकी याद को याद रखा है। भाइयों और बहनों, आज इकट्ठे होकर, एकजुट होकर आज चुनाव प्रचार अभियान खत्म होगा, लेकिन इकट्ठे और एकजुट होकर यहाँ से डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे जी को, इनको भारी बहुमत से जिताने का काम कीजिएगा। मैं आपको ये गुजारिश करने आया हूँ कि इस बार पहले से भी ज्यादा वोट से, पहले से 1 वोट कम नहीं हो, उससे ज्यादा वोट से इनको जिताकर भेजेंगे। नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाएंगे और मैं आपके बीच में आता जाता रहूंगा। आज मैं भारी मन से बोला हूं। जिस अंदाज में मैं भाषण करता हूं, आज वो अंदाज मेरा भाषण करने का नहीं, क्योंकि मैं आज के दिन मुझे ज्यादा, मैं भाषण कम कर रहा हूं, मुझे मुंडे जी की याद ज्यादा आ रही है। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की। धन्यवाद सर. आपण सांगितलं की हा जिल्हा मुंडे साहेबांना मनातून कधीच विसरू शकत नाही. या ठिकाणी एक घोषणा आहे, मुंडे साहेबांचा पालक जिल्हा. आणि यानंतर मी ताईसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण सर्वांना संबोधित करावं. महाराष्ट्र राज्याची रणरागिणी माननीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब. कोण आली रे कोण आली? पंकजाताई तुम आगे बढ़ो. प्रीतम ताई तुम आगे बढ़ो. माननीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब. आज महिंदवाडीचा विजय होईल ना आता उद्या. आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार, लोकसभेच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपा, रयत क्रांती या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर विराजमान या देशाचे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत मोठे नेते, प्रवक्ते, माजी मंत्री शाहनवाजी हुसेन साहेब मंचावर उपस्थित, आपल्या या सगळ्या प्रीतमताईंना विजयाच्या वाटचालीकडे नेणाऱ्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आदरणीय जयदादांना क्षीरसागर, मंचावर उपस्थित आपले आमदार संगीताताई ठोंबरे, रमेशरावजी हडसकर, शिवसेना प्रमुख सचिनजी मुळूक, आमचे विक्रम बाप्पा मुंडे, संतोष हांगे समाज कल्याणचे सभापती, सुनीलाबा गलांडे, हरुणभाई इनामदार, विजयकांत मुंडे, रमाकांत बापू, दिलीपदादा भिसे, जिल्हा परिषदच्या सदस्या योगिनी थोरात, भागवतजी नेटके, संदीपजी पाटील, सभापती पंचायत समिती, ऋषिकेश अरसकर, विष्णू घुले, सुधाकर लांब, भगवान केदार, पंजाब देशमुख, दत्ता इंगळे, तुकारामजी गोरे, दत्ता धस, रत्नाकर शिंदे, भाऊसाहेब पस्के, राहुल सरवदे, माननीय रयत क्रांतीचे अध्यक्ष मोरेजी, मंचावर उपस्थित या निवडणुकीसाठी खास योगदान देण्यासाठी आलेले आमचे
डॉक्टर कराड, आमचे कल्याण काका आखाडे पूर्ण जिल्हा जे पिंजून काढत आहेत, मंचावर उपस्थित लपसे काका, उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, समोर उपस्थित माझ्या मुंडे साहेबांवर, माझ्या वडिलांवर, माझ्यावर, माझ्या बहिणींवर, माझ्या कार्यकर्त्यांवर अपार प्रेम करणारे, समोर उपस्थित आमचे पैठेवाले, टोपीवाले, सर्व वडीलधारी मंडळी, आमचे केशवदादा, गोरखदादा, सगळे आमचे डोईफोडे, सगळे आमचे कोण कोण आले बघा, आले का सगळे मुकादम? कुणाचं नाव राहिलं का माफ करा, हे नाव लिहिणारेच आज्ञा आले, माझी चूक नाही तरी मी मागे वळू बघायला. हे सगळे ऊसतोड कामगार संघटनाचे सगळे मुख्य लोक आणि कोयता घेऊन हातामध्ये ऊस तोडायला जाणारे, परिश्रम करणारे, आज मला ताकद देणारे समोर उभे असलेले बसलेले सर्व ऊसतोड कामगार, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनी, आज कशी सावली पडली ना, माझं मन शांत आहे. शाहनवाज हुसेन साहेबांनी भाषण केलं, ते भाषण आक्रमक करतात नेहमी, एक चांगला आक्रमक वक्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून त्यांची ओळख आहे. पण ते आज परळीमध्ये गोपीनाथ गडावर त्यांचं आगमन झालं हेलिकॉप्टरमधनं आणि तेव्हापासून ते खूप भावूक झाले. पूर्ण वेळ हेलिकॉप्टरमध्ये मुंडे साहेबांची आठवणी ते सांगत होते, गाडीमध्ये मुंडे साहेबांवर भरभरून बोलत होते. आज ते भावूक झाल्यामुळे मलाही थोडं शांतच वाटायला, शांत वाटायला, कारण गेले 25 दिवस निवडणूक चालू आहे. आक्रमक भाषण, उत्तर प्रत्युत्तर, आरोप प्रत्यारोप हे सगळं चालू आहे. आज संध्याकाळी याला शांतता विराम मिळणार आहे. पण आजची संध्याकाळ, उद्याची संध्याकाळ ही आपल्यासाठी जास्त डेंजरस असणार आहे. तेव्हा डोळ्यात तेल घालून तुम्हाला लक्ष ठेवायचंय, डोळ्यात तेल घालून. कारण आतापर्यंत इमानदारीने काम न करणारे लोक आता तुमच्या इमानाला हात लावायला येणार आहे, तुमचं इमान विकत घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझा माणूस स्वतःचं रक्त देईल, घामाचा परिश्रमाचा घाम देईल, पण आपलं इमान देणार नाही. हे आतापर्यंत तुम्ही वेळोवेळी सिद्ध केलाय आणि ते आपल्याला सिद्ध करायचं. त्या समोरच्यांकडे द्यायला काहीच नाही. ते विकासावर गप्पा मारूच शकत नाही. त्यांचं दुर्दैव आहे की त्यांना देवाने एवढी अक्कल दिली नाही की निवडणूक त्यांनी विकासावर नेली. या लोकांनी विचारलं प्रीतम मुंडे कुठे आहेत आणि त्यांनी काय केलं, त्या लोकांना तोंडावर पडावं लागलेलं आहे. आमच्या नॅशनल हायवेवरून येतात आणि नॅशनल हायवेच्या बाजूला सभा घेतात आणि विचारतात प्रीतम मुंडेंनी काय केलं. रेल्वेच्या रुळाच्या बाजूला सभा घेतात आणि विचारतात प्रीतम मुंडेंनी काय केलं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवरून मस्त गाडीमध्ये सगळ्या ताफा येतो, पोटचं पाणी सुद्धा हलत नाही आणि विचारतात काय केलं पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी. त्यांच्या या थापांना आता जनता थारा देणार नाहीये. काल माझी आष्टीमध्ये सभा झाली, तुफान मोठी सभा झाली, शिरूरमध्ये तुफान सभा झाली आणि आता तुम्ही एवढी मोठी सभा इथे एवढ्या मोठ्या संख्येने झाले. शाहनवाज जी तारीफ कर रहे थे कि बहुत बड़ी सभा है पंकजा और तुम बोल रहे हो हमारी छोटी सभा है. मैंने कहा ये हमारी छोटी सभा है, हमारी एक तालुका की सभा है, हमारी बड़ी सभा इससे भी बहुत बड़ी होती है. पर ये एक एक आदमी जब से उसको वोटिंग का अधिकार मिला है, मतदान का अधिकार मिला है, इन्होंने कमल के अलावा कुछ नहीं छुआ है. मुंडे साहब के इशारे पे मतदान. शाहनवाज जी आपको मैंने यहाँ आज आप आए, मेरा विजय निश्चित है क्योंकि मुंडे साहब के ऐसा कोई भी प्रचार नहीं हुआ जिसमें हमारे शाहनवाज अरुण भाई आपने स्वागत अच्छे से किया कि नहीं. शाहनवाज भाई नहीं आया ऐसी एक भी सभा नहीं हुई. मुझे याद है मेरे चुनाव के लिए शाहनवाज भाई आए थे खुद का चुनाव छोड़कर और 2 दिन उनको लगे वहां से अपने चुनाव क्षेत्र से यहां तक आने के लिए और अपना चुनाव क्षेत्र छोड़कर आने से उनको नुकसान सहना पड़ा. फिर भी बहन के लिए वो इतना दूर आए. आज भी आप आए हैं मुंडे साहब, आपके भाई थे, आप उनसे बहुत प्यार करते थे, आप बहुत भावुक हो गए और आज आपके आने से आप हमारे लकी चाम है, आपके आने से हमारा विजय निश्चित है. और दूसरा महत्वाचा गोष्ट आज मला शांत वाटतंय कारण छत्रपती संभाजी राजे आज यशस्वी बंगल्यावर प्रीतम मुंडेंना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः आलेले आहेत. हे जिल्ह्याचं आपलं जे राजकारण आहे हे राजकारण पुरोगामी विचारांचं आहे. परांजपे, बुरांडे, केशर काकू, क्षीरसागर या लोकांना आपण खासदार केले, त्यांच्या मेरिटवर खासदार केलेला आहे.
त्यांच्या मागे आपण उभं राहिलेलो आहात. जातीपातीचं राजकारण केलं असतं तर द्वारकादास मंत्रींना आपण कधी संधी दिली नसती. आपल्याकडे जातीचं राजकारण नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला 18 तारखेला मतदान करायचं. हे काही नेते जे निवडणुकीत उगवतात, मी ठरवलंय आता शांत भाषण करायचं. माझा मूळ स्वभाव असा नाहीये जशी मी दिसते. मी फार हसमुख, खेळकर, मित्र मैत्रिणी, परिवार मिळून मिसळून राहणारी. राजकारणात आल्यापासून ताई तुम्ही फार सरळ म्हणजे 2009ची गोष्ट आहे. तुम्ही मला सरळ पाहिलंच नाही, पण असं म्हणून लोकांनी मी मला चला दाखवते आता मी काय. शेवटी माणसाला जसे विरोधक आहेत तशी भूमिका घ्यावी लागते. इथले विरोधक आक्रमक आहेत तर मी आक्रमक उत्तर देईन. विरोधक खालच्या पातळीवर चालले तर मला त्या पातळीवर जाण्याची इच्छा नाही, पण त्यांना उत्तर देण्याची तर मला काम करावं लागतं. आज या जिल्ह्यामध्ये जे राजकारण पेट घेते, आज या जिल्ह्यांमध्ये ज्या घाणेरड्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मुठभर लोक करून या जिल्ह्याला बदनाम करतात. निवडणुकीमध्ये ज्यांचं एक उगवतात काही नेते, निवडणुकीमध्येच काही लोक बोलायला लागतात, पत्रकार परिषदा घेतात, भाषणं घेतात, सभांना उपस्थिती लावतात, जातीवाचक भाषणं करतात. फक्त निवडणुकीत जसं एखाद्या निवडणुकीमध्ये आपण एखाद्या सभेमध्ये एखाद्या सभाला मोठा नेता यायची काही लोकांना पुढे पाठवतो ना, भाषण करा, चांगलं करमणूक करा, भाषण करा, लोकांना तिथे स्थिर ठेवा. तसे काही लोक या जिल्ह्यामध्ये आता उभे राहतात निवडणुकीमध्ये आणि मग ते ब्लॅकमेल करायला लागतात. आम्ही तुमच्या विरोधात बोलू, आम्ही तुमच्यावर आरोप करू. आता ते दिवस गेले. अरे गोपीनाथ मुंडेंच्या मागे तुम्ही एक मुठीने मतदान केलं, 15 वर्ष सत्ता नव्हती हो तुम्हाला, काही मिळालं नाही, टोपलभर खडी सुद्धा तुमच्या नशिबात नव्हती, तरी तुम्ही मतदान केलं. कशावर? विश्वासावर मतदान केलं, विश्वासावर. गोपीनाथ मुंडेंच्या विश्वासाला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या लोकांनी केलेल्या विकासाची जोड मिळाली आहे. विश्वासाला विकासाची जोड मिळाल्यामुळे ही निवडणूक जातीपातीची होणारच नाही. हा प्रयत्न विरोधकांनी करून स्वतःची कबर खोदण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही यांचा जेव्हा विषारी प्रचार आहे तो पूर्णपणे मोडीत काढून दाखवा. काय हो यांच्याकडे? जादूची कांडी तर आम्ही फिरवली, जादूची कांडी फिरवली पहिली इकडे आरसकर साहेब. 2014लाच आरसकर साहेब आमच्यावर आले, आम्हाला फार मोठी ताकद मिळाली. जादूची कांडी फिरवली तिथे मोहन जगताप, जादूची कांडी फिरवली अख्खं शिवसंग्राम आमच्या बरोबर आलं. जादूची कांडी आमची फिरली आणि विकास हा मुद्दा घेऊन जयदत्त अण्णांसारखा इतका सिनियर लीडर, म्हणजे जयदत्त अण्णा ही पहिलीच वेळ आपली विचार वेगळ्या मंचावर आले. कारण जयदत्त अण्णांनी जसा काँग्रेसचा जन्म झाला तसं त्यांचा परिवार काँग्रेसचं काम केलं. राष्ट्रवादीमध्ये जात असताना त्या विचारधारेला धरून काम केलं आणि आज पहिल्यांदा त्यांच्यावर ही वेळ आणण्याचं काम या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, यांच्या बगलबच्च्यांनी केलेलं आहे. पवार साहेबांनी काल आष्टीमध्ये एक भाषण केलं. त्या आष्टीमध्ये भाषणात ते म्हणाले, मोदींना परिवार नाही, ज्याला घरामध्ये कोणी नाही त्यांनी बोलू नये आमच्या परिवारावर, आमचा परिवार एक संघ आहे. माझी पवार साहेबांना एवढीच विनंती, आपण फार ज्येष्ठ आहात, एवढे ताकदवर आहात, आपण काँग्रेस तोडून राष्ट्रवादी निर्माण केली, ती जगवली आणि आपल्याच नावावर आतापर्यंत चाललंय जे चाललंय ते. पण पवार साहेबांना एवढीच विनंती, मूठभर तुमची जशी मूठ आहे परिवाराची तशी दुसऱ्यांची पण राहू दिली पाहिजे. दुसऱ्यांचे परिवार सुद्धा तशी राहिले. आमच्या भावालाही थोडं शिकवा हो, आमच्या भावाला थोडं शिकवा, क्षीरसागर साहेबांच्या पुतण्याला थोडं शिकवा. जरा इज्जतीने राहणार, तुम्ही कुठेही राजकारण करा पण पायरी सोडू नका ना. तुम्ही काय बोलताय, कुणावर टीका करताय, काय भाषा बोलताय. कधी कधी माणसाला विकासाचा धागा बनतो, कधी कधी माणसाला दुःखाचा धागा बनतो. हे दुःख आमच्या वाट्याला आलं ते कुणाच्या वाट्याला येऊ नये माझी इच्छा आहे. त्यांच्या परिवाराला माझ्या मनापासून आशीर्वाद आहे. गोपीनाथ मुंडेची लेक आहे मी, आयुष्यामध्ये कुणाला वाईट चिंतलं नाहीये मी, त्यांना आशीर्वाद आहे. पण आज या जिल्ह्यामधल्या या राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम हे आत्ताचे नवीन उपट संबर सारखे नेते करायला लागले हो. काय ठेवलं यांनी राष्ट्रवादीत? 5 आमदार होते राष्ट्रवादीचे, पुन्हा 6 MLC होते. आज राष्ट्रवादीमध्ये एकुलते एक जयदत्त अण्णा होते, त्यांना सुद्धा अशा पद्धतीने त्यांनी वागवलं की त्यांनी मोदींचा विकासाचा रस्ता धरण्याचा निर्णय घेतला. आता राष्ट्रवादीकडे आहे ठेंगा. आता यांना ठेंगा तुम्ही पण दाखवा, नाहीतर तुम्ही उभं गडबड करता. काय अमुक आहे तमुक आहे, ताई आपल्यातच आहे, असलं काही चालणार नाही. मी सांगितलं रात्र वैराची आहे,
तुम्हाला येऊन ऊसतोड कामगारांना हे भडकवायला लागले. ऊसतोड कामगारांचं पंकजा मुंडेंनी काय केलं, मी सांगायची काय गरज आहे, तुमचं मी काय केलं. 2 वेळा वादामध्ये एवढ्या दुष्काळात मानधन वाढ मिळवून दिली, मजुरीत वाढ मिळवून दिली की नाही. आणि ऊसतोड कामगार महामंडळ झालेलाच आहे. धनंजय मुंडे थापा मारणं बंद करा. ते ऊसतोड कामगार महामंडळ रद्द झालंय, पंकजा मुंडेची सही आहे. त्याने गरीब अडाणी समोर बसलाय म्हणून काही पण बाता मारता. ते रोजगार खात्याचा निर्णय, माझी सही लागतच नाही त्याला. कधीही अशा कुठल्याही कागदावर सही झालेली नाही. ऊसतोड कामगार महामंडळ आहे आणि ऊसतोड कामगार महामंडळाला 100 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. 20 कोटी रुपये जमा झालेत. द्यायचे कुणाला, द्यायचे कुणाला सांगा. तुमच्याकडे यादी आहे का ऊसतोड कामगारांची, त्यांची नावं नोंदवलेली आहेत का. अरे ऐका रे, असंघटित कामगार आहेत तुम्ही, बरोबर आहे. तुमच्या यादी करून, तुम्हाला आय कार्ड तयार करून तुमची ऑनलाईन यादी तयार करत आहोत. आपल्या ऊसतोड कामगारांची यादी तयार झाली की त्यांना कार्ड मिळालं तर त्या कार्डवर त्यांना सगळ्या योजना मिळणार आहेत. त्या कार्डवर त्यांना आरोग्याची योजना मिळणार आहे. त्या कार्डवर त्यांना शिक्षणाची योजना मिळणार आहे. शिष्यवृत्ती, निर्वाह, हॉस्टेल या सगळ्या विषयांना आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. एवढंच नाही तर ऊसतोड कामगाराला बैलजोडी देण्यासाठी सुद्धा त्याच्यामधनं विशेष कर्ज आणि याच्यासाठी निर्णय घेतलाय. आणि काय मी तुमच्या जीवनाला जवळून बघून तेव्हा जे हवंय ते दिलेलं आहे. तर ऊसतोड कामगाराचे मुलं जो ऊस तोडायला जातात, पंकजा मुंडे काय करतात. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून ऊसतोड कामगाराच्या मुलांना जे मेडिकल इंजिनिअरिंगला लागले त्यांना आम्ही शिष्यवृत्ती देतो. पण मी कुठं पुरणार आहे. मी कुणाची काय टक्केवारी खाते का, कुणाच्या रुपयाची मिंदी आहे, मी पुरणार आहे का. पंकजा मुंडे राहू न राहू, ऊसतोड कामगार जन्मभर सुरक्षित राहायला पाहिजे. आणि त्यांची पुढची पिढी, आता लगेच मी म्हणले की ऊसतोड कामगार ऊस तोडायला जाणार नाही असं होईल का. त्यांच्या हाताला काम पाहिजे, रोजगार पाहिजे, पैसा पाहिजे. पण तुमची पुढची पिढी ही ऊस तोडणार नाही, तेव्हा बघू कारखानदारांना काय करायचं करा म्हणा. आमचे ऊसतोड कामगारांची पुढची पिढी शिकणार आहे, IAS होणार आहे, IPS होणार आहे, डॉक्टर होणार आहे, इंजिनियर होणार आहे. त्यांच्या पाठीशी मी उभी राहणार आहे. आता पुढच्या 5 वर्षामध्ये 40% मुलं तरी ऊसतोड कामगारांचे उच्च शिक्षित होतील अशा प्रकारचा प्लॅन तयार केलाय. उगाच खोटं बोलायचं, सगळेच संपतील असं नसतं. त्यामुळे यांच्या थापांना तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही पडणारच नाही त्याचा मला विश्वास आहे. थापा मारून लोकांचे मतं घेतले का हो. यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये सरकार होतं, जलसंपदा खाते यांच्याकडे होतं, वित्त विभाग यांच्याकडे होता. का नाही बंधारा बांधला माझ्या केसमध्ये, का माझ्या लोकांना काही दिले नाही. 1 किलोमीटर रस्ता तरी केला का, काही केलेलं नाही. फक्त थापा मारल्या आणि फक्त जातीपातीचं विषारी राजकारण केलंय. या केसमध्ये माझा मुस्लिम बांधव आहे. मुस्लिम बांधवांना नेहमी सांगितलं जातं अल्पसंख्याकाच्या विरोधात भाजप आहे. सांगा बरं कुणाच्या केसाला धक्का लागला गेल्या 5 वर्षामध्ये, सांगा. आणि आज राहुल गांधी येऊन म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आलो तर देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू. म्हणजे देशद्रोह करायला या देशातल्या लोकांना तुम्ही मोकळीक देता. तुमचं या देशावर प्रेम नाही. अरे मराठा, बंजारा, धनगर, माळी, सुतार, लोहार, आता जन्मकाळ समाजाने मला पाठिंबा दिला, मी त्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्या समाजांची नावं मी घेऊ शकते. हे सगळ्या समाजांचे तुकडे पाडताना तुम्ही विचार तर करा की तुम्ही आधी भारतीय आहात. तुम्हाला या भारताला सुरक्षित करणारं मजबूत सरकार द्यायचंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या प्रधानमंत्र्याच्या पोटी जन्म घेतला नाही, गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला. या माऊलीसारखी त्यांची माऊली सुद्धा चुली समोर स्वयंपाक करायची म्हणून तुम्हाला उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस प्रधानमंत्र्यांनी दिला. समोर रस्त्याच्या दुतर्फा जेव्हा आपण प्रचाराला जायचो लोक शौचालय बसलेले दिसायचे का नाही. आधी किती लोकांकडे शौचालय होते, हातवर करा बरं 2013 मध्ये. नाही, आता किती लोकांकडे शौचालय, हातवर करा बरं. वा, तरी म्हणता आम्ही वाईट सरकार आहे. आज तुमची सगळीच सोय केली ना तर काय पाणी घेऊन उभारणार आहे बाहेर. काय अपेक्षा काय तुमची. सगळं फुकटच देतो बेटा. हे फुकट मिळालंय का. या देशामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नसतं तर अजूनही आमच्या माऊलीला डोक्यावर पदर घेऊन शौचाला बाहेर जावं लागलं असतं. या देशामध्ये जर उज्ज्वला अभियान नसतं राबवलं तर चुलीसमोर बसून या माऊलीचे छातीमध्ये धूर जाऊन हिला आजार झाले असते. म्हणून आमच्याकडे संवेदना असणारा प्रधानमंत्री. शेतकऱ्यांना सन्मान योजना दिली नाही.
आता 6,000 रुपये पेन्शन दिली की नाही सरकारने? 2,000 रुपये मिळाले की नाही? मिळाले ना मग. आणि मग कशाला तुम्हाला यांना मतदान करायचंय? केंद्रात सरकार आपलं, राज्यात सरकार आपलं, खासदार आपला, आमदार आपला, पालकमंत्री आपला. मग यांचं तुम्हाला मेरे अंगण में तुम्हाला क्या काम है बजरंग बाप्पा म्हणा की एकदा. जिल्हा परिषदवर राहू द्या ना. अरे देशाचं संविधान बनवण्याच्या माझ्याविषयी अफवा पसरवली. माझ्या इथे दलित बांधव आहेत. या राज्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या विषयी पंकजा मुंडेंनी जाहीर भूमिका घेतली होती. ती अॅट्रॉसिटी हे माझ्या दलित बांधवांचे कवच कुंडल आहे, त्यांना काढून घेता येणार नाही भूमिका मी घेतली. आणि अॅट्रॉसिटी वापरणारा माणूस कोण आहे? त्या गावचा पुढारी, त्या गरीब दलिताच्या खांद्यावर बंदूक घेऊन अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर करतो. दलित बांधव नाही करणार. आणि माझ्याविषयी खोटी क्लिप पाठवली. पंकजा मुंडे घटना बदलणार. आता मला सांगा, धनगर समाजाला आरक्षण द्यायचं, मराठा समाजाला आरक्षण दिलं, दुरुस्ती करावी लागते की नाही? अण्णा तुम्ही मंत्री राहिले, आपल्या घटनेमध्ये आणि आपल्या बिलांमध्ये दुरुस्ती करावी लागते की नाही? या दुरुस्ती केल्याशिवाय आपण नवीन निर्णय घ्यायचे कसे? आम्ही दुरुस्ती करून धनगरांना आरक्षण देऊ इच्छितो. आम्ही दुरुस्ती करून बंजारा समाजाला न्याय देऊ इच्छितो. आम्ही दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देतोय. आणि हे दुरुस्ती करून देशद्रोहाचं कलम काढतायत. या माझ्या देशात श्वास घेणाऱ्या कोणत्याही जातीचा माणूस असेल, त्याच्या गळ्यात हिरवं कापड असेल, भगवा असेल, निळं असेल, पिवळं असेल, पांढरं असेल, कोणत्याही रंगाचं असेल, तिरंग्याचा अपमान त्याला कधीच सहन होणार नाही. कधी होणार आहे का? कोणता मुस्लिम बांधव इथे असेल त्याला अपमान सहन होणार आहे तिरंग्याचा? नाही होणार. या देशातल्या हिंदू आणि मुसलमानांना वाटायचं काम काँग्रेसने केलं आणि जातीपातीवर वाटायचं काम या त्यांच्याच बगलबच्च्या राष्ट्रवादीने केलेलं आहे. अशा घाणेरड्या राजकारणाला विराम देण्यासाठी आपल्याला बहीण मानून स्वतः छत्रपती संभाजीराजे आज खास प्रीतमताईंना आशीर्वाद देण्यासाठी मुंडे साहेबांच्या घरी परळीला आलेले आहेत. अरे ज्या शाहू महाराजांनी जातीपातीचं राजकारण मोडीत करून आरक्षणाचा पाया रचला, त्या शाहू महाराजांना मान खाली घालायला तुम्ही लावता. ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने मतं घेता, त्या छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची फौज तयार करूनच ही नवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. जातीवाद करून सैन्य लढत नसतं. नाही तर आपले फौजेवर जे सैन्य ते म्हणे नाही माझ्या जातीच्याच माणसांना मी वाचवणार, असं करता येतं का? सीमेवर काम करणारा सैनिक जसा आहे, ज्याला जात माहित नाही, काय त्याला धर्म माहित नाही, त्याला फक्त माहिती आहे आपल्या देशाची सुरक्षा. तसंच लोकशाहीमध्ये तुम्ही सैनिक आहात. तुम्ही आज लोकशाहीच्या सीमेवर उभे आहात. तुम्हाला आज तुमची जात धर्म काही माहित नाही. तुम्ही लोकशाहीमध्ये विकास हाच धर्म, विकास हीच जात म्हणून मतदान करा. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होणारच आहे, प्रीतम मुंडे खासदार होणारच आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण गोपीनाथ मुंडे ज्या खुर्चीवर बसले होते, त्या खुर्चीवर विराजमान करणारा व्यक्ती, त्याला शोभणारा व्यक्ती आज कोणी असेल तर प्रीतम मुंडे. मी शब्द देते तुम्हाला, भविष्यामध्ये कोणताही तरुण कोणत्याही जातीचा असेल, त्या पदाला शोभणारा निर्माण झाला तर त्याला सुद्धा एवढाच घाम म्हणून मोठं करण्याचं काम पंकजा मुंडे करणार आहे. अरे वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तर आमचं राजकारण, सामान्य माणसासाठी तर आमचं राजकारण आहे. ज्याला समाजामध्ये दाराच्या बाहेर उभं राहावं लागत होतं, त्याला मंच देण्यासाठीच आमचं राजकारण आहे. लक्षात ठेवा तुम्ही. कोणत्याही माणसाला मोठं होऊ दिलं नाही यांनी. कोणत्याही माणसाला स्वतःच फक्त मोठं करत बसले. म्हणजे घराणेशाही आहे बीड जिल्ह्यामध्ये. प्रीतम मुंडे पंकजा मुंडेची घराणेशाही. आणि तिकडे काय तुमचं बारामती, ती घराणेशाही नाही का? अर्थात सगळा परिवार निवडणूक लढायला, सगळे नातेगोते निवडणूक लढायले, ते परिवार नाही होत. आमच्याकडे या पक्षाचे असेही 4 खासदार आहेत, आता एक पण निवडून येणार नाही. कशामुळे आपल्याला वाटोळा करून घ्यायचंय? आपल्या या पदावर प्रीतमताई शोभतात. ते शेतकऱ्याचं लेकरू म्हणलंय, तोंडाकडे बघून माहिती होय तुमच्या. हे माझं लेकरू बघा किती गोड आहे, माहिती नाही. गरीब बिचारी देवीसारखा चेहरा, कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. तुमच्या ग्रामपंचायतीला त्रास नाही, काही नाही. विकास म्हणजे विकास हाच अजेंडा आहे. त्यामुळे या लेखीची निवडणूक तुमच्या ओटीमध्ये मी टाकत आहे. आता 1.5 दिवस राहिलाय. हे चपटी बोटी मटण काय करेल राष्ट्रवादी, त्यांना सवय लागली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढलेल्या आहे, सगळं माहिती आहे त्यांना काय धंदे करायचे.
कृपा करून आपलं मत स्पष्ट करू नका. 5 वर्ष भूक लागणार नाही असं मटण देत असतील तर बाबा खातो म्हणा. आहे का असं? आहे का असं? 5 वर्ष भूक लागणार नाही असं मटण खाऊ घालते का राष्ट्रवादी? नाही. 5 वर्ष नशेतच राहू, गरिबी दिसणार नाही, खड्डे दिसणार नाही, रस्ते दिसणार नाही, रेल्वे दिसणार नाही, अशी झिंग येणारी दारू पाजते का राष्ट्रवादी? नाही. पंकजा मुंडेला मत दिलं 25 वर्ष रस्ता राहील. प्रीतम मुंडेला मत दिलं 25 वर्ष तुम्हाला देणाऱ्या योजना राहतील. रेल्वे तर आम्ही मरून गेलो, आमची पुढची पिढी गेली तरी तुमचं नाव रेल्वेवर कोरलं गेलेलं आहे. हे रेल्वे न भूतो न भविष्यती 2800 कोटीचा निधी प्रीतम त्यांच्या माध्यमातून आलाय. कोण म्हणतं खासदारांनी विकास नाही केलाय? ज्यांना असं दिसत नाही असे जे लोक आहेत ज्यांना विकास आंधळे, रात आंधळ्याला रात्री दिसत नाही ना, तसे विकास आंधळे झाले, त्यांना विकासच दिसत नाही. त्यामुळे अशा पहिले तर राष्ट्रवादी होते, आता भ्रष्टवादी झाले होते, आता बुद्धिभ्रष्टवादी झालेले आहेत. अशा बुद्धिभ्रष्टवादीला मतदान करून आपलं मतदान बाटवू नका. या जिल्ह्याने ठरवलंय, मी पूर्ण जिल्ह्यात प्रचार केलाय. कोणी खोटं सांगेल इकडं मत मायनस आहे, तिकडं दस्त काही करणं, इकडं आडसकरांचं काही करणं, तिकडे जयदतांनाचं काही करणं, असल्या बकवास गोष्टींना तुम्ही काही तारा देऊ नका. तुमच्या गल्ली पुरता विचार करायचा. पुढचे 2 दिवस गल्लीच्या बाहेर काही याचं फोन लाव, त्याचा फोन लाव, तुमच्याकडे काय चाललंय, शिरूरला काय चाललंय, पाटोद्याला काय चाललंय, परळीला काय चाललंय, तुमची चिंता नाही. तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये आपली गल्ली हा आपला देश आहे असं समजून काम करायचंय. पुढचे 2 दिवस कोणी आलं गल्लीत त्यांचे बॅगा घेऊन हाकलून द्या, हाकलून. तुमच्याकडे विकासाच्या रूपाने लक्ष्मी आली आहे, त्या लक्ष्मीला लाथाडू नका. तुमची गल्ली, तुमचं बूथ हेच तुमचं 2 दिवसाचं काम आहे. तुम्हाला नाही ना काही, तुम्हाला निरोप आला, तुम्ही स्वतःच्या घरचं कार्य समजून काम करा. तुम्हाला नाही ना काही आमदारांनी फोन केला, संतोष राणेंनी फोन केला, विक्रम बाप्पांनी, नाना डोईफोडेंनी फोन नाही केला, वाट बघू नका. ही गोपीनाथ मुंडेच्या लेकीची, पंकजा मुंडेच्या बहिणीची, तुमच्या लेकीची निवडणूक आहे. मोदींचा खासदार बनवणारी, विजयी खासदार देणारी निवडणूक आहे. सगळं बाजूला ठेवा तुमचा मानपान, आपल्या घरचं कार्य, आपण वधू पक्ष आहे असं काम करा. तुमच्या जीवावर ही निवडणूक आहे, तुमच्या आणि तुमच्या जीवावर. मी तुमच्या जीवावर ही निवडणूक सोडून जाऊ का नाही जाऊ? मी इथून निघू का आता आनंदाने, समाधानाने? हात वर करून मला वचन द्या की तुम्हाला